नमस्कार, मी रविकांत कुंभार. आज दिनांक आहे 11 जून 2026. तर सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाचा बातमी देतो पहिला. तर येणाऱ्या 36 तासामध्ये जे प्रशांत महासागराकडून वारे अत्यंत कमजोर पद्धतीने बंगालच्या उपसागरात दाखल झालेले होते. ते आता पुढील 36 तासामध्ये म्हणजे जोरदार एंट्री बंगालच्या उपसागरात करू शकतात. ते वाऱ्याचे जोर वाढू शकतो असा एक अंदाज आहे. त्यानंतर आपल्या इकडं पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा, विदर्भाच्या पट्ट्यामध्ये पावसाला थोडंसं अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकतो. म्हणजे 20 जूनच्या आसपास या वाऱ्याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळू शकतो असा एक अंदाज आहे. तर सध्या सांगायचं झालं तर कर्नाटकाच्या काही भागामध्ये मान्सून सक्रिय आहे. म्हणजे विजापूरच्या दक्षिण भागामध्ये पर्यंत सध्या मान्सून सक्रिय असल्याचा एक अंदाज आहे. त्यानंतर तो पुढे पुढील 72 तासामध्ये म्हणजे बीड असेल, परभणी असेल, नांदेडचा काही भाग, लातूर, धाराशिव, सोलापूर या पट्ट्यापर्यंत मान्सून पुढील 72 तासामध्ये सक्रिय होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तो अत्यंत कमजोर स्थितीमध्ये आहे सध्या. ते पाहायला गेलं तर 35 ते 40% या सोलापूर जिल्ह्यात तो दाखल होऊ शकतो असा एक अंदाज आहे. तर त्याचा आणखीन प्रभाव 20 जूनच्या आसपास वाढू शकतो असा एक अंदाज आहे. सध्या आपण पाहायला गेलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे आपले बोरचं पाणी थोडं कमी होऊ शकतं आणि बागायत शेतकऱ्यांनी आपले शेतीतील पाण्याचे नियोजन करावे. तर सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं की आणखीन आम्हाला 2 चान्स आहेत. त्या 2 चान्स मध्ये पाऊस झाला तर चांगलं. तर वर्षाचा सरासरी पाहायला गेलं तर आपल्या भागामध्ये 22 जुलै हा म्हणजे खरं पाऊस 22 जुलैला सुरुवात होऊ शकतो असा एक काही वर्षापासून